हनुमानांनी सांगितले, सख्या भावाच्या 4 गोष्टी कधीही घेऊ नका, अन्यथा त्याची किंमत 7 पिढ्यांपर्यंत संततीला चुकवावी लागू शकते. मित्रांनो, ही कथा किष्किंधा नगरीपासून सुरू होते. वानर समाजात किष्किंधा नगरीचा मोठ्या आदराने उल्लेख केला जात असे. तेथील राजा वाली अतुलनीय बलवान आणि पराक्रमी होता. वाली आणि सुग्रीव या दोन्ही भावांमध्ये इतके प्रेम होते की लोक त्यांच्या प्रेमाची उदाहरणे देत असत. दोघे मिळून राज्यकारभार चालवत होते. त्यांच्या राज्यातील प्रजा सुखी होती, राज्य समृद्ध होते आणि सर्वत्र शांतता होती. परंतु अनेकदा आयुष्यातील एक छोटीशी गैरसमजही अनेक वर्षांचे नाते तुटण्याचे कारण बनते. एके दिवशी मायावी नावाचा एक भयंकर राक्षस किष्किंधेच्या प्रवेशद्वारावर आला आणि त्याने वालीला युद्धासाठी आव्हान दिले. हे ऐकताच वाली संतापला आणि आपली गदा घेऊन त्याच्या मागे धावला. मोठ्या भावाला मदत करण्यासाठी सुग्रीवही त्याच्यासोबत गेला. दोघांनी मिळून मायावीशी भीषण युद्ध केले. पण वालीच्या पराक्रमासमोर मायावी टिकू शकला नाही. शेवटी जीव वाचवण्यासाठी तो पळत एका विशाल गुहेत शिरला. तेव्हा वाली सुग्रीवाला म्हणाला, भाऊ, तू गुहेबाहेर थांब. मी या दुष्टाचा वध करून लगेच परत येतो. असे म्हणून वाली गुहेत शिरला. सुग्रीव बाहेर त्याची वाट पाहत उभा राहिला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, हळूहळू अनेक दिवस उलटले, पण वाली परत आला नाही. अचानक एके दिवशी गुहेतून भीषण गर्जना ऐकू आली आणि काही वेळाने गुहेतून रक्त वाहू लागले. हे पाहून सुग्रीव घाबरला. त्याला वाटले की राक्षसाने वालीचा वध केला असावा. दुःखी मनाने त्याने गुहेच्या तोंडाशी एक मोठा दगड लावून ती बंद केली, जेणेकरून राक्षस बाहेर येऊ शकणार नाही. त्यानंतर तो दुःखी मनाने किष्किंधेला परतला. राजा नसल्यामुळे प्रजेला त्रास होऊ नये म्हणून सुग्रीवाला राजगादीवर बसवण्यात आले. परंतु सत्य काही वेगळेच होते. वाली मेला नव्हता. त्याने मायावीचा वध केला होता आणि काही दिवसांनी दुसरा मार्ग शोधून तो गुहेतून बाहेर आला. राज्यात परतल्यावर त्याने पाहिले की सुग्रीव राजगादीवर बसला आहे. ते पाहून त्याच्या मनात संशय निर्माण झाला. त्याला वाटले की सुग्रीवाने मुद्दाम गुहेचा मार्ग बंद केला, जेणेकरून मी परत येऊ नये आणि तो स्वतः राजा बनून राहावा. याच क्षणापासून वालीच्या मनात सुग्रीवाबद्दल वैर निर्माण झाले. क्रोध माणसाची बुद्धी झाकून टाकतो, असे म्हणतात. वालीनेही सत्य जाणून न घेता सुग्रीवाला निर्दयपणे मारहाण केली आणि राज्याबाहेर हाकलून दिले. तो तर सुग्रीवाचा जीवच घ्यायचा होता. पण सुग्रीव कसाबसा प्राण वाचवून ऋष्यमुख पर्वतावर जाऊन राहू लागला. काळ पुढे सरकत गेला. अनेक ज्येष्ठ मंत्री, विद्वान वानर आणि ऋषी मुनी यांनी वालीला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले, राजा, आपल्या लहान भावाचा हक्क त्याला परत द्या. परंतु आपल्या शक्तीच्या अहंकारात अंध झालेल्या वालीने कोणाचेही ऐकले नाही. त्याला वाटत होते की सामर्थ्य हाच सर्वात मोठा धर्म आहे. एके दिवशी पवनपुत्र हनुमान वालीच्या दरबारात आले. त्यांनी पाहिले की वाली महान योद्धा असला तरी त्याचा अहंकार त्याच्या विवेकावर पडदा टाकत आहे. हनुमानजी नम्रपणे म्हणाले, हे वानरराज, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? वाली म्हणाला, विचारा. हनुमानजी म्हणाले, तुम्हाला वाटते का की एखाद्या भावाचे सर्व काही हिसकावून घेणे योग्य आहे? वाली उत्तरला, नाही. पण सुग्रीव माझा भाऊ नाही. त्याने मला मरायला सोडले. तो माझा शत्रू आहे आणि शत्रूचा वध करणे अधर्म नाही. हे ऐकून हनुमानजी काही क्षण शांत राहिले. मग ते म्हणाले, राजा, सख्या भावाच्या 4 गोष्टी अशा आहेत की त्यांच्यावर कधीही हक्क सांगू नये. जो माणूस त्या 4 गोष्टी स्वतःच्या ताब्यात घेतो, त्याचे वैभव जास्त काळ टिकत नाही. हे ऐकून वालीने आश्चर्याने विचारले, हनुमान, त्या 4 गोष्टी कोणत्या? हनुमानजी म्हणाले, राजा, आधी मी तुम्हाला एक कथा सांगतो. खूप वर्षांपूर्वी एका छोट्याशा गावात 2 भाऊ राहत होते. मोठ्या भावाचे नाव रघुवीर आणि धाकट्या भावाचे नाव हरिदास होते. दोघांमध्ये इतके प्रेम होते की संपूर्ण गाव त्यांचे उदाहरण देत असे. रघुवीर शेतात कामाला गेला की हरिदासही त्याच्यासोबत जायचा. हरिदास अडचणीत आला की रघुवीर सर्वात आधी त्याच्या मदतीला धावून जायचा. गावातील लोक म्हणायचे, देवा, प्रत्येकाला असे भाऊ मिळू देत. त्यांचे वडील गोपालदास हे प्रामाणिक शेतकरी होते. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले. त्यांच्याकडे खूप संपत्ती नव्हती, पण घरात प्रेम, संस्कार आणि परस्परांचा आदर भरपूर होता. दररोज संध्याकाळी सर्वजण एकत्र बसून जेवण करत. त्यावेळी गोपालदास आपल्या मुलांना जीवनातील महत्त्वाचे धडे देत. एके दिवशी त्यांनी दोन्ही मुलांना जवळ बोलावले आणि म्हणाले, बाळांनो, पैसा कमावणे कठीण नाही. पण पैसा आल्यावर नाती जपणे सर्वात कठीण असते. लक्षात ठेवा, पैसा आज आहे, उद्या नसू शकतो. पण भाऊ आयुष्यभर साथ देतो. जगात सर्व काही पुन्हा मिळू शकते, पण हरवलेला भाऊ परत मिळत नाही. जर कधी अशी वेळ आली की तुम्हाला पैसा आणि नातेसंबंध यांपैकी एकाची निवड करावी लागली, तर नेहमी नात्यांची निवड करा. दोन्ही भावांनी एकाच वेळी उत्तर दिले, बाबा, आम्ही तुमची ही शिकवण आयुष्यभर विसरणार नाही. हे ऐकून गोपालदासांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले.
काही वर्षे लोटली. गोपालदास वृद्ध झाले आणि एके दिवशी गंभीर आजारी पडले. वैद्यांना बोलावले, औषधे दिली गेली, पण प्रकृती सुधारली नाही. एका रात्री त्यांनी दोन्ही मुलांना जवळ बोलावले. त्यांचा आवाज खूप मंद झाला होता. ते म्हणाले, बाळांनो, आता माझ्या जाण्याची वेळ जवळ आली आहे. हे ऐकताच दोन्ही भावांच्या डोळ्यांत अश्रू आले. हरिदास म्हणाला, बाबा, असे बोलू नका. गोपालदास म्हणाले, माझ्या जाण्यापूर्वी शेवटची एक गोष्ट पुन्हा सांगतो. कधीही पैशाला तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये येऊ देऊ नका. ज्या दिवशी पैसा नात्यांपेक्षा मोठा होईल, त्या दिवशी घरातील सुख नाहीसे होईल. दोघांनी त्यांच्या चरणी नतमस्तक होत वचन दिले, आम्ही कायम एकत्र राहू. कधीही एकमेकांची साथ सोडणार नाही. हे ऐकून गोपालदासांच्या डोळ्यांत समाधान अश्रू आले. कारण प्रत्येक वडिलांची इच्छा असते की त्यांच्या जाण्यानंतरही मुलांनी प्रेमाने, एकोप्याने आणि संस्काराने राहावे. काही दिवसांनी गोपालदासांचे निधन झाले. संपूर्ण घर शोकमग्न झाले. दोन्ही भावांना वाटले जणू त्यांच्या डोक्यावरचे छत्र हरपले. पण त्यांनी वडिलांची शिकवण विसरली नाही. दोघांनी मिळून शेती सांभाळली. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत ते कष्ट करत आणि त्यांच्या मेहनतीचे चांगले फळही मिळत होते. काळ पुढे सरकला. दोघांची लग्ने झाली. मोठ्या भावाची पत्नी ललिता तर धाकट्या भावाची पत्नी सीता होती. सीता अत्यंत साधी, दयाळू आणि सर्वांचा आदर करणारी होती. ललिता ही सुरुवातीला चांगली होती, पण कालांतराने तिच्या मनात धन, वैभव आणि अधिक संपत्तीची लालसा वाढू लागली. काही वर्षे सर्व काही सुरळीत चालले, पण जसे कुटुंब वाढले तसे मतभेद निर्माण झाले आणि शेवटी दोन्ही भावांमध्ये मालमत्तेची वाटणी झाली. दोघे स्वतंत्र राहू लागले आणि त्यांची शेतीही वेगळी झाली. तरीसुद्धा गावातील लोक म्हणायचे, गोपालदास आज या जगात नसले तरी त्यांचे संस्कार त्यांच्या मुलांमध्ये आजही जिवंत आहेत. हे ऐकून दोन्ही भावांना खूप आनंद होत असे. पण जीवन नेहमी सारखे राहत नाही. एक वर्ष गावात अजिबात पाऊस पडला नाही. सर्व पिके करपली. तलाव आटले. जनावरांसाठी चारा आणि पाणीही उरले नाही. संपूर्ण गावावर दुष्काळाचे संकट आले. हरिदासची शेती अशा भागात होती जिथे पाण्याची सर्वाधिक कमतरता होती. त्यामुळे त्याचे संपूर्ण पीक नष्ट झाले. त्याचे 2 बैलही उपासमारी आणि आजारामुळे दगावले. उजाड झालेली शेती पाहून हरिदासच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याला समजत नव्हते की आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा. दुसरीकडे रघुवीरच्या शेताजवळ तलाव असल्यामुळे त्याचे काही पीक वाचले. त्याच्याकडे आधीच धान्याचा साठा होता, त्यामुळे त्याची परिस्थिती तुलनेने चांगली होती. एके संध्याकाळी हरिदास आपल्या घराबाहेर खिन्नमनाने बसला होता. तेवढ्यात त्याचा मोठा भाऊ रघुवीर तेथे आला. त्याने हरिदासच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारले, काय रे भाऊ, एवढा उदास का बसलास? काळजी करू नकोस, मी आहे ना. हे ऐकताच हरिदासच्या डोळ्यांत अश्रू आले. तो म्हणाला, भाऊ, काहीच समजत नाही. घरातील धान्य संपत आले आहे. बैलही राहिले नाहीत. आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करू? रघुवीरने त्याचा हात धरला आणि म्हणाला, अरे वेड्या, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला कसली चिंता? भावाचे दुःख वेगळे असते का? दुसऱ्याच दिवशी रघुवीरने आपल्या घरातून अनेक पोती धान्य आणि काही पैसे हरिदासकडे पाठवले. भावाचे हे प्रेम पाहून हरिदासचे मन भरून आले. त्याला वाटले, वडिलांनी दिलेली शिकवण मोठा भाऊ आजही मनापासून पाळत आहे. पण अनेकदा संकट बाहेरून कमी आणि घरातूनच जास्त येते. रघुवीरची पत्नी ललिता हे सर्व पाहत होती. सुरुवातीला ती शांत राहिली, पण हळूहळू तिच्या मनात लोभ आणि स्वार्थ वाढू लागला. एके दिवशी ती रघुवीरला म्हणाली, तुम्ही सतत आपल्या भावाची मदत करत राहणार आहात का? आमचाही संसार आहे, आमचीही मुले आहेत. रघुवीर म्हणाला, तो माझा धाकटा भाऊ आहे. कठीण काळात भाऊच भावाच्या मदतीला धावून येतो. ललिता म्हणाली, आज धान्य मागतो, उद्या जमीन मागेल, परवा घर मागेल. तुम्ही सगळेच देत बसणार का? त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आपण घेतली आहे का? त्या दिवसापासून ललिता रोज थोडे थोडके बोलून रघुवीरच्या मनात हरिदासविषयी संशय आणि कटुता निर्माण करू लागली. दुसरीकडे हरिदास जगण्यासाठी झगडत होता. कधी मजुरी करायचा, कधी जंगलातून लाकूड आणून विकायचा, तर कधी छोटे मोठे काम शोधायचा. पण कितीही मेहनत केली तरी अडचणी त्याचा पिच्छा सोडत नव्हत्या. काळ जसजसा पुढे गेला तसतसा रघुवीरचा व्यापार वाढू लागला आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारत गेली. एके दिवशी ललिता म्हणाली, आता पुरे झाली मदत. जो स्वतःचे नशीब बदलू शकत नाही तो इतरांवर ओझे बनतो. या शब्दांनी रघुवीरच्या मनात पहिल्यांदाच आपल्या भावाविषयी नकारात्मक भावना निर्माण झाली. काही दिवसांनी हरिदासच्या घरी चूलही पेटली नाही. मुले उपाशी होती. शेवटी तो पत्नी सीतेसह रघुवीरकडे गेला. तो नम्रपणे म्हणाला, भाऊ, थोडे गहू उधार मिळतील का? पुढच्या पिकानंतर परत करीन. रघुवीर काही बोलणार इतक्यात ललिता बाहेर आली आणि तुच्छतेने म्हणाली, किती दिवस उधार घेणार? तुम्हाला तर आयते खाण्याची सवयच लागली आहे.
हे ऐकून हरिदासचे डोके खाली झुकले. सीताही लाजेने शांत उभी राहिली. हरिदास हळू आवाजात म्हणाला, वहिनी, 2 दिवसांपासून मुले उपाशी आहेत. कामही मिळत नाही. ललिता हसत म्हणाली, मजबुरीचे कारण सांगून कोणी आयुष्यभर दुसऱ्यांवर जगत नाही. हरिदास काहीही न बोलता शांतपणे तेथून निघून गेला. घरी जाताना सीता रडत म्हणाली, तुम्ही काही उत्तर का दिले नाही? हरिदास शांतपणे म्हणाला, अहंकाराने बोलणाऱ्याशी वाद घालू नये. बाबांनी शिकवले होते, अपमानाला रागाने नाही, तर वेळ आल्यावर आपल्या कर्माने उत्तर द्यायचे. यानंतर हरिदासने हार न मानण्याचा निर्णय घेतला. त्याने सावकाराकडून थोडे बियाणे उधार घेतले आणि उरलेल्या जमिनीत पुन्हा मेहनतीने शेती सुरू केली. काही महिन्यांत शेत पुन्हा हिरवेगार झाले. पण एके रात्री कोणीतरी त्याच्या शेतात जनावरे सोडली. सकाळी हरिदास शेतात गेला तेव्हा संपूर्ण पीक तुडवून नष्ट झालेले होते. तो गुडघ्यावर बसून रडू लागला. त्याला माहीत नव्हते की या सर्वामागे रघुवीर आणि ललिताचा स्वार्थी डाव होता. हरिदासचे पीक नष्ट झाल्यानंतरही त्याने हार मानली नाही. त्याने आणि त्याची पत्नी सीता यांनी मातीचे सुंदर दिवे आणि मडकी बनवण्याचे काम सुरू केले. दोघेही रात्रंदिवस मेहनत करू लागले. गावातील मोठ्या जत्रेत ते विकण्याचा त्यांचा विचार होता. अनेक दिवसांच्या कष्टानंतर शेकडो दिवे तयार झाले. जत्रा भरली आणि हरिदास आपला माल घेऊन गेला. सुरुवातीला लोक त्याच्या दिव्यांचे कौतुक करत होते. पण तेवढ्यात ललिताने एक कपटपूर्ण डाव रचला. तिने गावातील स्त्रियांमध्ये अफवा पसरवली की हे दिवे स्मशानाजवळील मातीपासून बनवले आहेत. ही अफवा वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी दिवे खरेदी करणे थांबवले. दिवस संपला, पण हरिदासचा एकही दिवा विकला गेला नाही. सीतेच्या डोळ्यांत अश्रू आले. ती म्हणाली, आपली मेहनत देवाला कधी दिसणार नाही का? हरिदास शांतपणे म्हणाला, देव उशीर करतो, पण अन्याय कधीच सहन करत नाही. योग्य वेळ आल्यावर तो न्याय नक्की देतो. काळ पुढे सरकत गेला. एके दिवशी रघुवीर हरिदासकडे आला आणि म्हणाला, भाऊ, तुझ्यावर कर्ज वाढत चालले आहे. तुझी उरलेली जमीन माझ्या नावावर कर. त्याबदल्यात मी तुझे सर्व कर्ज फेडून टाकीन. हरिदासला त्यामागचा हेतू समजला. तो म्हणाला, भाऊ, ही जमीन माझ्या वडिलांची आठवण आहे. मी उपाशी राहीन, पण ती विकणार नाही. हे ऐकून रघुवीर रागाने निघून गेला. घरात परतल्यावर ललिता म्हणाली, पहा, तुमचे उपकारही त्याला कळत नाहीत. हळूहळू रघुवीरच्या मनातील भावाचे प्रेम संपून त्याजागी अहंकार आणि स्वार्थ वाढत गेला. दुसरीकडे हरिदास आणि सीता गरिबीतही प्रामाणिकपणे जगत राहिले. अनेकदा दोघे अर्धपोटी झोपत, पण त्यांनी कधीही कोणाचे वाईट चिंतले नाही. एकदा सीता म्हणाली, तुम्हाला भाऊवर राग येत नाही का? हरिदास म्हणाला, राग येतो. पण बाबा म्हणायचे, दुसऱ्याच्या वाईटपणामुळे आपणही वाईट झालो, तर आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय उरला? सीतेला आपल्या पतीचा खूप अभिमान वाटला. काही दिवसांनी हरिदास जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेला. घरातून निघताना सीतेने त्याला 2 कोरड्या भाकऱ्या बांधून दिल्या. जंगलात त्याला एका वृद्ध साधूचा करुण आवाज ऐकू आला, बाळा, थोडे पाणी दे. हरिदास लगेच त्यांच्याजवळ गेला. त्याने त्यांना पाणी पाजले आणि स्वतःच्या 2ही भाकऱ्या त्यांच्यासमोर ठेवल्या. साधूंनी विचारले, बाळा, हे तुझे अन्न आहे. तू काय खाशील? हरिदास हसून म्हणाला, मी एक दिवस उपाशी राहीन, पण तुमचा जीव वाचला पाहिजे. त्या दिवसापासून तो रोज साधूची सेवा करू लागला. त्यांच्या जखमा स्वच्छ करणे, पाणी आणणे, फळे देणे हेच त्याचे काम झाले. त्यामुळे त्याची कमाई कमी झाली. घरची परिस्थिती आणखी कठीण झाली. तरीही त्याने सेवा सोडली नाही. गावातील काही लोक त्याची थट्टा करू लागले. पण हरिदासला खात्री होती की निस्वार्थ सेवा कधीच वाया जात नाही. हनुमानजी वालीला म्हणाले, राजा, ही कथा इथेच संपत नाही. पुढे तुला समजेल की सख्ख्या भावाच्या 4 गोष्टींवर अन्यायाने हक्क गाजवणाऱ्याचे वैभव शेवटी कसे नष्ट होते. ते पुढे म्हणाले, सख्ख्या भावाच्या या 4 गोष्टींवर कधीही डोळा ठेवू नये. 1. त्याची जमीन किंवा संपत्ती. 2. त्याचा हक्क आणि राज्य अधिकार. 3. त्याची पत्नी किंवा कुटुंबाचा मान सन्मान. 4. त्याचा विश्वास आणि प्रेम. जो माणूस लोभ, अहंकार किंवा स्वार्थामुळे या 4 गोष्टी हिसकावून घेतो, त्याच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी टिकत नाही. शेवटी त्याला आपल्या कर्माचे फळ भोगावेच लागते. हनुमानजी पुढे म्हणाले, राजा, लक्षात ठेवा, ज्याच्या मनात लोभ आणि अहंकार घर करतात त्याचा विनाश निश्चित असतो. साधूची सेवा करत असताना एके दिवशी तो वृद्ध साधू पूर्णपणे बरा झाला. त्यांनी हरिदासला जवळ बोलावले आणि म्हणाले, बाळा, तू स्वतः उपाशी राहून माझी सेवा केलीस. मोबदल्यात मी तुला काहीतरी द्यायचे ठरवले आहे. हरिदास नम्रपणे म्हणाला, बाबा, मी सेवा कोणत्याही फळाच्या अपेक्षेने केली नाही. संकटात असलेल्या माणसाला मदत करणे हे माझे कर्तव्य होते. साधू आनंदाने हसले. ते म्हणाले, याच निस्वार्थ भावनेमुळे देव तुझ्यावर प्रसन्न आहेत. त्यांनी हरिदासला आशीर्वाद दिला आणि जंगलातील एका ठिकाणी नेले.
तिथे अनेक वर्षांपासून पडीक असलेली जमीन होती. साधूंनी सांगितले, या जमिनीत मेहनत कर, देव तुझ्या कष्टाचे फळ नक्की देतील. हरिदासने त्या जमिनीवर शेती सुरू केली. तो आणि सीता रात्रंदिवस मेहनत करू लागले. काही महिन्यातच त्या जमिनीत भरघोस पीक आले. इतके धान्य झाले की त्याचे सर्व कर्ज फेडले गेले. हळूहळू हरिदासची परिस्थिती सुधारू लागली. गावातील लोक त्याच्या प्रामाणिकपणाचे आणि मेहनतीचे कौतुक करू लागले. दुसरीकडे रघुवीरच्या मनातील लोभ दिवसेंदिवस वाढत होता. त्याने दुसऱ्यांचा हक्क बळकावण्याचा प्रयत्न केला, गरिबांचा फायदा घेतला आणि स्वतःच्या भावालाही त्रास दिला. काळाच्या ओघात त्याच्या व्यापारात तोटा होऊ लागला. शेतात नुकसान झाले. घरातील सुखद शांती नाहीशी झाली. लोकांनी त्याचा आदर करणेही बंद केले. तेव्हा त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो हरिदासकडे गेला. डोळ्यांत अश्रू आणून म्हणाला, भाऊ, मला माफ कर. लोभामुळे मी माझ्या स्वतःच्या भावालाच विसरलो. हरिदासने क्षणाचाही विलंब न करता त्याला मिठी मारली. तो म्हणाला, भाऊ, नाती जपण्यासाठी क्षमा आवश्यक असते. आपण पुन्हा एकत्र राहूया. दोन्ही भाऊ पुन्हा एक झाले. ही कथा सांगून हनुमानजी वालीकडे पाहत म्हणाले, राजा, अजूनही वेळ गेलेली नाही. सुग्रीव तुमचा सख्खा भाऊ आहे. त्याचा हक्क त्याला परत द्या. अहंकार सोडा, अन्यथा पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. पण वालीने हनुमानजींचे शब्द ऐकले नाहीत. पुढे भगवान श्रीरामांनी धर्मरक्षणासाठी वालीचा वध केला आणि सुग्रीवाला त्याचा योग्य हक्क परत मिळाला. एक माणूस म्हणाला, स्वतःच्या घरात खायला नाही आणि हा साधूची सेवा करायला निघाला आहे. दुसरा हसत म्हणाला, म्हणूनच तर हा गरीब आहे. पण हरिदास फक्त हसला आणि पुढे निघून गेला. लोक काय बोलतात यापेक्षा त्याला स्वतःच्या कर्माची जास्त चिंता होती. काही दिवसांनी साधूंची तब्येत खूप सुधारली. एके दिवशी हरिदास त्यांच्यासाठी जेवण घेऊन आला. साधूंनी जेवण पाहिले आणि अचानक रागाने ते जमिनीवर फेकून दिले. हे काय आणले आहेस? हरिदास दचकला, पण तो काहीच बोलला नाही. शांतपणे खाली पडलेले अन्न उचलू लागला. साधू म्हणाले, हीच का तुझी सेवा? हरिदास नम्रपणे म्हणाला, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा, बाबा. दुसऱ्या दिवशी साधूंनी त्याच्या हातातील पाण्याचा लोटा फेकून दिला. तिसऱ्या दिवशी त्याला मूर्ख म्हटले. चौथ्या दिवशी निकम्मा, नालायक असे संबोधले. पाचव्या दिवशी तर ते म्हणाले, तुझ्यासारख्या माणसाचे कधीच भले होणार नाही. हे सर्व ऐकून हरिदासच्या मनाला खूप वेदना होत होत्या. पण त्याने एकदाही उलट उत्तर दिले नाही. एके दिवशी साधूंनी विचारले, बाळा, तुला राग येत नाही का? हरिदास म्हणाला, येतो बाबा. मीही माणूसच आहे. मग मला राग कसा येणार नाही? साधूंनी विचारले, मग मी तुला इतके वाईट बोलतो तरी तू शांत का राहतोस? हरिदास म्हणाला, बाबा, रागात बोललेला शब्द तलवारीपेक्षाही खोल जखम करतो. माझ्या आयुष्यात आधीच अनेक दुःख आहेत. त्यात राग करून आणखी एक दुःख का वाढवू? हे उत्तर ऐकून साधूही काही क्षण शांत झाले. खरेच, जो अपमान सहन करूनही धर्माचा मार्ग सोडत नाही, तोच खरा धैर्यवान असतो. हरिदास परिस्थितीशी लढत होता, माणसांशी नाही. एके दिवशी साधूंनी विचारले, समजा तुला खूप धन मिळाले तर तू काय करशील? हरिदास म्हणाला, सर्वप्रथम माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित करीन. त्यानंतर गरीब आणि गरजू लोकांची मदत करीन. साधूंनी पुन्हा विचारले, आणि तुझा भाऊ रघुवीर, त्याच्याशी सूड उगवशील का? हरिदास शांतपणे म्हणाला, नाही बाबा. सूड घेतल्याने माझे दुःख कमी होणार नाही. साधू म्हणाले, त्याने तुझा अपमान केला, तुझी जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. हरिदास उत्तरला, तरीही तो माझा मोठा भाऊ आहे. साधूंनी पुन्हा त्याला भडकवण्याचा प्रयत्न केला. त्याने तुझे पीक उद्ध्वस्त केले, तुझ्या मेहनतीची राख केली. हे ऐकून हरिदासच्या डोळ्यांत अश्रू आले. तरीही तो म्हणाला, बाबा, मनात द्वेष ठेवला तर मीही त्याच्यासारखाच बनेन. मला तसे व्हायचे नाही. साधूंना ज्या उत्तराची वाट पाहत होते ते त्यांना मिळाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी हरिदास जंगलात गेला तेव्हा त्याने एक अद्भुत दृश्य पाहिले. ज्या ठिकाणी साधू बसत असत त्या ठिकाणी दिव्य प्रकाश पसरला होता. साधू एका दगडावर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेजस्वी दिव्यकांती होती. हरिदास घाबरला. तो धावत जाऊन त्यांच्या चरणी पडला. साधू हसून म्हणाले, घाबरू नकोस बाळा. मी साधा साधू नाही, तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो होतो. त्यानंतर त्यांनी आपल्या जवळची एक सुंदर लाकडी काठी उचलली आणि हरिदासच्या हातात देत म्हणाले, ही साधी काठी नाही. ही दिव्य काठी आहे. पण लक्षात ठेव, तिचा उपयोग फक्त गरज असेल तेव्हाच कर. लोभासाठी कधीही करू नकोस. आणि तिचा नेहमी आदर कर. हरिदासने दोन्ही हात जोडून ती काठी आदराने स्वीकारली. घरी जाऊन त्याने घडलेली सर्व घटना सीतेला सांगितली. सीतेलाही सुरुवातीला विश्वास बसला नाही. पण दुसऱ्याच दिवशी एक चमत्कार घडला. जिथे अनेक वर्षे दुष्काळ होता तिथे हरिदासच्या शेताजवळ गोड पाण्याचा झरा उगम पावला. काही दिवसांतच त्याची शेती पुन्हा हिरवीगार झाली.
पिके भरभराटीला आली. त्याच्या प्रत्येक कामात यश आणि भरभराट येऊ लागली. गावातील लोक त्याने बनवलेल्या वस्तू आनंदाने खरेदी करू लागले. हळूहळू हरिदासची गरिबी दूर होऊ लागली. त्याने नवीन घर बांधले, मुलांच्या शिक्षणाची सुरुवात केली. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इतके वैभव मिळूनही त्याच्या मनात अहंकार आला नाही. तो पूर्वीप्रमाणेच नम्र आणि दयाळू राहिला. जो कोणी गरीब किंवा गरजू त्याच्याकडे मदतीसाठी येत असे, त्याला तो शक्य तितकी मदत करत असे. गावातील लोक म्हणू लागले, देव जेव्हा देतो तेव्हा मोठे मनही देतो. परंतु प्रत्येकजण त्याच्या प्रगतीने आनंदी नव्हता. रघुवीर आणि ललिताच्या मनात मात्र मत्सराची आग धगधगत होती. एके संध्याकाळी ललिताने पाहिले की हरिदासच्या घरासमोर अनेक लोक उभे आहेत आणि त्याचा सन्मान करत आहेत. ती रागाने म्हणाली, पाहिलंत का, ज्याला 2 वेळचे जेवणही मिळत नव्हते त्याचाच आज सगळं गाव गौरव करत आहे. रघुवीरही हे सर्व पाहत होता. त्याच्या मनातही जळफळाट सुरू झाला. तो म्हणाला, मला समजत नाही, अचानक याचे नशीब इतके कसे बदलले. ललिता म्हणाली, यामागे नक्कीच काहीतरी गुपित आहे. त्या दिवसापासून दोघेही हरिदासवर लक्ष ठेवू लागले. काही दिवसांनी त्यांना त्या चमत्कारी काठीबद्दल समजले. लोक सांगत होते की जंगलातील एका दिव्य साधूंनी हरिदासला ती काठी दिली आणि त्यानंतरच त्याचे भाग्य पालटले. हे ऐकताच ललिताच्या मनात लोभ जागा झाला. ती म्हणाली, हीच त्याच्या भरभराटीचे कारण आहे. ती काठी आता आपल्याकडेच आली पाहिजे. रघुवीर म्हणाला, ती त्याची आहे. आपण ती कशी घेणार. ललिता म्हणाली, जगात धन आणि सत्ता त्याच्याच हातात असते जो ती मिळवतो. कोणत्याही परिस्थितीत मला ती काठी हवी आहे. हळूहळू तिने रघुवीरलाही आपल्या बोलण्यात गुंतवले. ती म्हणाली, विचार कर, ती काठी आपल्या हातात आली तर आपण गावातील सर्वात श्रीमंत लोक होऊ. सुरुवातीला रघुवीर साशंक होता, पण लोभाने त्याच्या विवेकावर पडदा टाकला. खरेच, लोभ माणसाची बुद्धी नष्ट करतो आणि बुद्धी नष्ट झाली की विनाशाची सुरुवात होते. एका रात्री संपूर्ण गाव झोपले असताना रघुवीर आणि ललिता चोरून हरिदासच्या घरी गेले. त्यांना माहीत होते की ती काठी देवघरात ठेवलेली आहे. दोघे हळूच आत शिरले. सर्वजण गाढ झोपले होते. रघुवीरने थरथरत्या हातांनी ती काठी उचलली. क्षणभर त्याला वडिलांची शिकवण, भावाचे प्रेम आणि जुने दिवस आठवले. पण पुढच्याच क्षणी लोभाने त्याच्यावर विजय मिळवला. दोघेही ती काठी घेऊन आपल्या घरी परतले. ललिता आनंदाने म्हणाली, आता बघा, आपले नशीब कसे बदलते. पण त्यांना हे माहीत नव्हते की दिव्य वस्तू फक्त शुद्ध आणि प्रामाणिक मनाच्या माणसालाच साथ देतात. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मुलगा किशन खेळत खेळत त्या खोलीत गेला जिथे काठी ठेवली होती. त्याने काठीला हात लावताच एक भयंकर चमत्कार घडला. क्षणात ती काठी एका विशाल काळ्या नागात बदलली. नागाने फुटकार मारला आणि किशनच्या हाताला दंश केला. किशन ओरडू लागला, वाचवा, वाचवा, मला सापाने चावलं. रघुवीर आणि ललिता धावत आले. त्यांनी पाहिले की त्यांचा मुलगा जमिनीवर पडला आहे आणि विष संपूर्ण शरीरात पसरत आहे. दोघांचेही धाबे दणाणले. ललिता रडू लागली तर रघुवीर वैद्याला बोलवण्यासाठी धावत गेला. अनेक वैद्य आले, औषधे दिली, जडीबुटी दिल्या, मंत्रोच्चार केले, पण काहीच उपयोग झाला नाही. किशनची प्रकृती सतत खालावत गेली. त्या रात्री प्रथमच रघुवीरला आपल्या पापांची जाणीव झाली. त्याला आठवले, त्याने भावाचा अपमान केला, त्याचे पीक नष्ट केले, त्याची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला, त्याच्या कष्टांवर पाणी फेरले आणि शेवटी त्याच्या घरातील दिव्य काठीही चोरली. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला समजले की हे फक्त योगायोग नाही तर स्वतःच्या कर्माचे फळ आहे. तो धावत हरिदासच्या घरी गेला आणि रडत म्हणाला, भाऊ, माझ्या मुलाला वाचव, मला माफ कर. हरिदासने भाऊ आणि बहिणीची अवस्था पाहिली. त्याचे मन द्रवले. त्याने मनोभावे देवाचे स्मरण केले. तेवढ्यात तेच दिव्य साधू तेथे प्रकट झाले. त्यांना पाहताच रघुवीर आणि ललिता त्यांच्या चरणी पडले. साधू म्हणाले, आता समजले का लोभाचे फळ काय असते. रघुवीर रडत म्हणाला, महाराज, माझ्याकडून फार मोठा अपराध झाला आहे, मला क्षमा करा. साधू म्हणाले, तुझा अपराध फक्त काठी चोरण्याचा नाही, तू स्वतःच्या भावाशी मोठा अधर्म केला आहेस. मग त्यांनी सांगितले, सख्या भावाच्या या 4 गोष्टी कधीही हिरावून घेऊ नयेत. 1. भावाचा सन्मान गरीब असल्यामुळे तू त्याचा अपमान केला आणि त्याचा मान हिरावून घेतलास. 2. भावाच्या हक्काची संपत्ती, त्याच्या जमिनीवर आणि मालमत्तेवर वाईट नजर ठेवलीस. 3. भावाची उपजीविका आणि जीवन, त्याचे पीक उद्ध्वस्त केलेस, त्याच्या उदरनिर्वाहाचा मार्ग बंद केलास आणि त्याला उपाशी राहण्यास भाग पाडलेस. 4. भावाची पत्नी, ती आपल्या बहिणी समान असते, तिच्याबद्दल कधीही वाईट विचार किंवा अपमान करू नये. साधू पुढे म्हणाले, जो या 4 मर्यादा मोडतो त्याच्या घरात कधीच सुख, शांती आणि समृद्धी टिकत नाही. हे ऐकून रघुवीर आणि ललिता लाजेने मान खाली घालून रडू लागले. पहिल्यांदाच त्यांना आपल्या पापांची खरी जाणीव झाली होती.
साधू म्हणाले, जर खरोखरच प्रायश्चित्त करायचे असेल तर ज्या व्यक्तीवर सर्वात मोठा अन्याय केला आहे त्याच्याकडे जाऊन क्षमा मागा. रघुवीर लगेच हरिदासकडे गेला. त्याने भावाचे दोन्ही पाय धरले आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला, भाऊ, मला माफ कर, मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे. ललिताही रडत म्हणाली, भाऊजी, आम्ही तुमच्याशी खूप वाईट वागलो, आम्हाला क्षमा करा. त्यांना क्षमा मागताना पाहून हरिदासच्या डोळ्यांसमोर गेल्या अनेक वर्षांच्या घटना तरळून गेल्या. त्याचा अपमान, उद्ध्वस्त केलेले पीक, जत्रेत केलेली बदनामी, जमीन बळकावण्याचा प्रयत्न आणि दिव्यकाठीची चोरी. त्याचे मन दोहखाने भरून आले. पण त्याचवेळी त्याला वडिलांचे शब्द आठवले, बाळा, नाती तुटली तर संपत्तीही सुख देऊ शकत नाही. हे आठवताच हरिदासने आपल्या मोठ्या भावाला उठवले आणि त्याला मिठी मारली. रघुवीर मोठ्याने रडू लागला. अनेक वर्षांचा त्याचा अहंकार त्या क्षणी पूर्णपणे नाहीसा झाला. तो म्हणाला, भाऊ, तुझ्या पुतण्याला सापाने दंश केला आहे. तो मृत्यूशी झुंज देत आहे. कृपा करून त्याला वाचव. हे ऐकून हरिदासचे मन हेलावले. तो म्हणाला, किशनचा काय दोष? मुलांनी आई-वडिलांच्या पापांची शिक्षा का भोगावी? सीतेच्या डोळ्यांतही अश्रू आले. दोघेही ताबडतोब रघुवीरच्या घरी गेले. किशन बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याचा श्वास मंदावला होता. हरिदास त्याच्याजवळ बसला आणि साधू महाराजांना प्रार्थना करू लागला. साधूंनी एक औषधी वनस्पती वाटून तिचा रस तयार केला आणि तो किशनला पाजला. संपूर्ण कुटुंब श्वास रोखून उभे होते. थोड्याच वेळात किशनची बोटे हलू लागली. हळूहळू त्याने डोळे उघडले आणि मंद आवाजात, आई, असे म्हटले. हे ऐकताच ललिता आनंदाने रडू लागली. रघुवीरच्या डोळ्यांतूनही समाधानाचे अश्रू वाहू लागले. सर्वांनी देवाचे आभार मानले. त्या दिवसानंतर रघुवीर आणि ललिता पूर्णपणे बदलले. त्यांनी हरिदासची मनापासून माफी मागितली. रघुवीर म्हणाला, भाऊ, मी तुला गरीब समजून कमी लेखले, पण आज मला कळले की खरे धन म्हणजे माणसाचे संस्कार असतात. त्यानंतर दोन्ही कुटुंबे पुन्हा एकत्र राहू लागली. घरात पुन्हा आनंद, प्रेम आणि हसू नांदू लागले. हनुमानजींनी वालीला दिलेली शिकवण. हनुमानजी म्हणाले, हे वानरराज वाली, आता त्या 4 गोष्टी ऐक, ज्या सख्ख्या भावाकडून कधीही हिरावून घेऊ नयेत. 1. भावाची पत्नी. सख्ख्या भावाची पत्नी ही केवळ त्याची पत्नी नसते, तर संपूर्ण कुटुंबाची सून असते. धर्मशास्त्रानुसार धाकट्या भावाची पत्नी कन्येसमान आणि मोठ्या भावाची पत्नी मातेसमान मानली जाते. जो आपल्या भावाच्या पत्नीवर वाईट नजर ठेवतो किंवा तिच्यावर हक्क सांगतो, तो केवळ एका स्त्रीचा नव्हे तर धर्माचाच अपमान करतो. हनुमानजी म्हणाले, राजा, तुम्ही सुग्रीवाची पत्नी रुमा हिला आपल्या ताब्यात ठेवून मोठा अधर्म केला आहे. या पापातून मुक्त व्हायचे असेल तर तिचा सन्मानपूर्वक सुग्रीवाकडे परत सुपूर्द करा. 2. भावाचा हक्क. राज्य, जमीन, संपत्ती किंवा वडिलोपार्जित हिस्सा प्रत्येक भावाचा त्यावर न्याय्य अधिकार असतो. भावाचा हिस्सा बळकावणे म्हणजे फक्त त्याची संपत्ती नव्हे, तर त्याचे भविष्यच हिरावून घेणे होय. हनुमानजी म्हणाले, परक्याचे धन लुटणे पाप आहे, पण स्वतःच्या भावाचा हक्क हिसकावणे त्याहूनही मोठे पाप आहे. 3. भावाचा सन्मान. माणूस धन पुन्हा कमावू शकतो, राज्य पुन्हा मिळवू शकतो, पण हरवलेला सन्मान परत मिळवण्यासाठी अनेक वर्षे लागतात. सन्मान ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे. जो आपल्या भावाचा सर्वांसमोर अपमान करतो, तो स्वतःच्या कुटुंबाच्याच प्रतिष्ठेला तडा देतो. हनुमानजी म्हणाले, राजा, तुम्ही सुग्रीवाला अपराध्यासारखे राज्यातून हाकलले आणि त्याचा सार्वजनिक अपमान केला. हा फक्त सुग्रीवाचाच नव्हे, तर तुमच्या संपूर्ण कुळाचाही अपमान होता. 4. भावाचे प्राण. सर्वात मोठा अधर्म म्हणजे स्वतःच्या भावाच्याच जीवाचा शत्रू बनणे. भाऊ हा संकटात रक्षण करणारा असतो, भय निर्माण करणारा नव्हे. हनुमानजी म्हणाले, आज सुग्रीव ऋष्यमुख पर्वतावर लपून राहत आहे, कारण त्याला तुमच्याच हातून मृत्यूची भीती वाटते. ज्याने रक्षण करायचे तोच भयाचे कारण झाला आहे. हे सर्व ऐकूनही वाली म्हणाला, या सगळ्या नीतीच्या गोष्टी आहेत. जगात शक्तीच सर्वात मोठा धर्म आहे. त्यावर हनुमानजी उत्तरले, शक्ती धर्माच्या मार्गावर असेल तरच ती पूजनीय असते. धर्मापासून दूर गेलेली शक्ती शेवटी विनाशालाच कारणीभूत ठरते. परंतु अहंकाराने आंधळा झालेला वाली हा उपदेश मानला नाही. काळ पुढे सरकला. भगवान श्रीराम आणि सुग्रीव यांची मैत्री झाली. शेवटी स्वतःला अजिंक्य समजणारा वाली भगवान श्रीरामांच्या बाणाने युद्धात मारला गेला. मृत्यूच्या अंतिम क्षणी त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याला समजले, शक्तीपेक्षा धर्म श्रेष्ठ आहे. या कथेचा मुख्य संदेश. सख्ख्या भावाच्या या 4 गोष्टी कधीही हिरावून घेऊ नयेत. 1. त्याची पत्नी, ती संपूर्ण कुटुंबाच्या सन्मानाचे प्रतीक असते. 2. त्याचा हक्क, धन, जमीन, संपत्ती किंवा राज्य यावर त्याचा न्याय्य अधिकार असतो. 3. त्याचा सन्मान ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे. 4. त्याचे प्राण. भाऊ हा रक्षण करणारा असतो, शत्रू नव्हे.
जो या 4 गोष्टींवर अन्यायाने हक्क सांगतो तो काही काळासाठी शक्तिशाली दिसला तरी शेवटी त्याचे सुख, मान, वैभव आणि कीर्ती सर्व काही नष्ट होते. त्याच्या कर्मांचे परिणाम पुढील पिढ्यांनाही भोगावे लागू शकतात. प्रिय मित्रांनो, आजची कथा खूप मोठी असल्यामुळे मी ती भागांमध्ये घेऊन येत आहे, जेणेकरून प्रत्येक प्रसंग व्यवस्थित समजेल आणि कोणताही महत्त्वाचा भाग राहणार नाही. पुढील भागात तुम्ही पाहाल हरिदासची साधूंकडून होणारी कठीण परीक्षा, त्याला मिळालेली दिव्य काठी, त्यानंतर घडणारे आश्चर्यकारक चमत्कार आणि शेवटी हनुमानजींनी वालीला दिलेली जीवन बदलणारी शिकवण. म्हणून जर अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा भाग चुकवू नका. जय श्रीराम, जय हनुमान.